तर नमस्कार मंडळी, मी सोनी. मी आली आहे माझ्या मामाच्या गावी आता आणि 5 वर्षानंतर मी मामाच्या गावाला आली आहे. बघा, आल्या आल्या कसं यांनी मला कामाला लावलं विहिरीतून पाणी वाढायला. आता ह्या गोष्टी काय माझ्यासाठी नवीन नाही बरं का. लग्नाआधी पण असं विहिरीतून पाणी ओढून पाणी नेलंय मी डोक्यावरती वाहून. अवतार थोडासा इग्नोर करा, कारण की झोपेतून उठल्या उठल्याच इकडे विहिरीवरती पाणी भरायला घेऊन आले होते. इकडं ना अजून पण खूप जास्त प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यामध्ये पाण्याला. असं विहिरीतून पाणी ओढून मग डोक्यावरती हांडे घेऊन जावं लागतं. तर बायका तर 2-2 हांडे घेऊन चालल्या होत्या आणि मी मात्र एकच हांडा. तो एकच हांडा मला आहे ना खूप जास्त जड झाला होता. लग्नाआधी ना मी पण 2-2 हांड्यांनी पाणी व्हायची, पण आता आहे ना सवय नाही राहिली, त्यामुळे लगेच मान दुखते. असं वरती आहे ना चढा चढून मग मामाच्या घरी जावं लागतं. तर आता घरी पोचले होते मी आणि घरी पोचल्यावरती ना इथं ना वरती चढायचं तर थोडीशी पायरी, पण तिथं काय मला चढताच येत नव्हतं हांडा घेऊन लवकर. कसं तरी वरती चढले आणि इकडनंच मामाच्या मुलीला आवाज देत होते, लवकर ये ग बाई, खूप जास्त जड झालंय हांडा घ्यायला. तर तिने माझा हांडा उतरवला आणि इकडं बघा मामाचा मुलगा पण आला होता पाणी घेऊन. रोज तर तो 2-2 हांड्याने पाणी वाहतो, पण आज ना खूप जास्त माणसं होते त्याच्यामुळे ना त्याच्या वाट्याला एकच हांडा आलाय. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.